बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेल की इंटरव्ह्यू जे क्वेश्चन्स विचारतो त्याचे आपण योग्य आन्सरही देतो पण आपलं सिलेक्शन होत नाही. तर असं आपल्यावर का होतं असं आपण बरेच वेळा विचार करत असतो. या ठिकाणी प्रॉब्लेम तुमच्या आन्सर मध्ये नाही तर प्रॉब्लेम आहे तुमच्या प्रेझेंटेशन, कॉन्फिडन्स, पर्सनॅलिटी आणि पोझिशनिंग मध्ये. आणि ऑनेस्टली आपण सर्वांनी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की आपल्याला वाटतं हे सगळं आपल्याला माहिती आहे पण रियालिटीमध्ये आपल्याला ते तेवढं डीप मध्ये माहित नसतं. कॉन्सेप्ट अर्धवट असतं, एक्सप्लेनेशन क्लिअर नसतं, आपलं उत्तर तयार असतं पण त्यामध्ये डेप्थ आणि क्लिअरिटी नसते. आणि इंटरव्ह्यूवर ही गोष्ट लगेच कॅच करतो. इंटरव्ह्यूवर फक्त तुमचं आन्सर पाहत नाही तर तुमचं कम्युनिकेशन, तुमचं थिंकिंग प्रोसेस, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची क्लॅरिटी पाहत असतो. बऱ्याच वेळा टेक्निकली तुमचं आन्सर बरोबर असू शकतं पण त्यामध्ये एनर्जी आणि कॉन्फिडन्स कमी असेल तर हे तुमच्या रिजेक्शनला कारणीभूत ठरू शकतं. तर लक्षात ठेवा नेक्स्ट टाइम पासून इंटरव्ह्यू तयार करताना फक्त आन्सर्स तयार नका करू. मॉक इंटरव्ह्यू द्या, स्वतःचे इंटरव्ह्यू रेकॉर्ड करा, ऑब्झर्वेशन करा आणि त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट्स करा. रिजेक्शन म्हणजे फेल्युअर नाही, तो एक फीडबॅक आहे, सुधारण्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट्स करा. कदाचित पुढचा इंटरव्ह्यू तुमचा लाईफ चेंजिंग इंटरव्ह्यू असू शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फॉलो करायला विसरू नका.